आज आपण जर म्हणतो की नाही मला माझं जे प्रॉडक्ट आहे, मला माझं प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकायचं आहे. ओके. सो बेसिकली सेल्स अँड मार्केटिंग इट गोज हँड इन हँड. आजच्या घडीला तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट जर तुम्हाला यशस्वीरित्या विकायचं असेल, तर ते यशस्वीरित्या त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. आजच्या घडीला जे प्रॉडक्ट तुम्हाला दिसतायत की ते सक्सेसफुली विकले जातायत, त्याचं कारण हेच आहे की कोणीतरी त्याच्या मार्केटिंगमध्ये खूप सारा एफर्ट घेतोय. स्वागत करतो आजच्या फूड मार्केटिंगच्या वेबिनारमध्ये. आज स्पेसिफिकली आम्ही आजचा वेबिनार ठेवलाय, की ज्यांचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत, त्यांचं पॅकेजिंग चांगलं आहे, पण त्यांना मार्केटिंग कसं करायचं, ग्राहक कसा मिळवायचा, या विषयावरती जर का तुम्हाला डाऊट असेल, तर हा वेबिनार एक्झॅक्टली तुमच्यासाठीच आहे. की आपला जो फूड प्रॉडक्ट आहे, याला आपण चांगला ग्राहक कसा मिळवायचा, रिटेलला व्हिजिबिलिटी कशी आणायची, मॉल्समध्ये, किराणा स्टोअरमध्ये याचं कसं जास्तीत जास्त मागणी मिळवायची किंवा तुम्हाला B2B करायचं असेल, B2C करायचं असेल, तर असे वेगवेगळे बिझनेस कसे मिळवायचे, याचं ग्राहक कसं मिळवायचं, याच्यावरती आजचा हा वेबिनार असणार आहे. आणि काय-काय ब्रँडिंग काय असतं, म्हणजे तुमच्या कस्टमरला एक्झॅक्टली काय संदेश दिला पाहिजे तुमच्या प्रॉडक्टमधून, तुमचं युनिक पोझिशन कसं करायचं. म्हणजे असे मार्केटमध्ये बरेचसे ब्रँड्स आहे, बरेचसे प्रॉडक्ट्स आहे, तुमच्याशी सिमिलर प्रॉडक्ट पण बरेच आहेत. पण अशा वेळेला तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट कसा वेगळा निवडायचा, वेगळा कसा करायचा, कस्टमरला कसं पिच करायचं, याच्यावरती आजचा हा वेबिनार आहे. बरेच लोकं आपलं काय असतात, की बरेच लोकं प्रॉडक्ट क्वालिटी याच्यावरती खूप लोकं हे करतात. पण मार्केटिंग वरती एवढं टाईम देत नाही. पण हा तेवढाच महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रॉडक्ट मार्केटिंग, फूड प्रॉडक्टची मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती आज आपण आजचा वेबिनार ठेवलेला आहे. याला गाईड करत आहे आपल्याला अनिरुद्ध सूर्यवंशी सर, ज्यांना 200 पेक्षा जास्त ब्रँड्स सोबत काम करायचा अनुभव आहे. सर वेगवेगळ्या ब्रँड्सला कन्सल्टिंग करतात. त्याच्यामध्ये सगळे बरेचसे फूड प्रॉडक्ट्सचे ब्रँड आहे. मग अमूल आहे, फेरारो रॉशर आहे, KitKat आहे. असे बरेचसे किंवा कॉफीचा नेसकॅफेचा प्रॉडक्ट आहे. अशा बऱ्याचशा प्रॉडक्ट्सला सर कन्सल्टिंग करतात. त्यांना ब्रँडिंगचं बद्दल गाईडन्स करतात. आणि सरांची स्वतःची कंपनी आहे पिरामिड रिटेल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. याचे सर ओनर आहेत. मुंबईमध्ये सरांची कंपनी आहे आणि 10 वर्षापासून सर या कंपनीचे डायरेक्टर आहे, चेअरमन आहे. आणि एकदम चांगल्या रीतीने आज पूर्ण मुंबईमध्ये तर त्यांचा बिझनेस आहे, पण पूर्ण इंडियामध्ये आज त्यांचे ब्रँड सोबत टाय-अप्स आहे आणि आज पूर्ण इंडियामध्ये त्यांचा बिझनेस आहे. आणि इंडियामध्ये याच सेक्टरमध्ये वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे. त्यांची या ब्रँडिंग रिलेटेड त्यांचे रिटेल चं सेटअप करणं, प्रॉडक्ट मर्चंडायझिंग करणं, रिटेल मर्चंडायझिंग करणं, याच्यावरती ते आज आपल्याला गाईड करणार आहे. सो असा हा शॉर्ट बायो देऊन आता मी आजचा जो विषय आहे आपला फूड मार्केटिंगचा, याच्यावरती आपल्याला आता अनिरुद्ध सर गाईड करणार आहे. आणि याच्यावरती ज्यांना शेवटी क्वेश्चन्स असेल, तर प्लीज तुम्ही क्वेश्चन सगळे चॅट बॉक्स वरती टाका. आम्ही सगळे क्वेश्चन्स पण कव्हर करेल. सो विथ दिस शॉर्ट इंट्रो, ओव्हर टू यू अनिरुद्ध सर. ओके. थँक यू सो मच. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सो आजचं जे आपलं सेशन आहे बेसिकली वेन वी आर टॉकिंग अबाउट मार्केटिंग. मार्केटिंगच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या परिभाषा आहेत आणि त्याचे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे जर आपण असं म्हटलो एखादं की चला ठीक आहे की कुकिंग, जसं कुकिंग हा एक प्रकार झाला. पण कुकिंगच्या व्हेरियस प्रोसेस असतात, त्याचे व्हेरियस इन्ग्रेडियंट्स असतात आणि जेवढं तुम्ही डिटेलमध्ये घुसाल तेवढं त्याच्यामध्ये कमीच आहे. तो इन टर्म्स ऑफ मार्केटिंग, इन टर्म्स ऑफ रिटेल मर्चंडायझिंग, व्हिज्युअल मर्चंडायझिंग, ब्रँडिंग, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे एखाद्या प्रॉडक्टला आपल्याला ब्रँड बनवण्यासाठी कामाचं पडतं. सी मी आता बिफोर स्टार्टिंग आवर सेशन, आजचं जे सेशन आहे, तर स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला या इश्यूज सांगतो रिगार्डिंग द मार्केटिंग. आज आपण जर म्हणतो की नाही मला माझं जे प्रॉडक्ट आहे, मला माझं प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकायचं आहे. ओके. सो बेसिकली सेल्स अँड मार्केटिंग इट गोज हँड इन हँड. आजच्या घडीला तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट जर तुम्हाला यशस्वीरित्या विकायचं असेल, तर ते यशस्वीरित्या त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. आजच्या घडीला जे प्रॉडक्ट तुम्हाला दिसतायत की ते सक्सेसफुली विकले जातायत, त्याचं कारण हेच आहे की कोणीतरी त्याच्या मार्केटिंगमध्ये खूप सारा एफर्ट घेतोय. अ, आता अशी वेळ राहिलेली नाहीये किंवा असं सिच्युएशन नाहीये की प्रॉडक्ट आपल्या-आप विकलं जाईल. यू हॅव टू टेक लॉट ऑफ एफर्ट्स. सो जो सब्जेक्ट आज आपण शिकणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये, हा सब्जेक्ट असा नाहीये की आपल्याला माहिती पाहिजे. हा सब्जेक्ट असा आहे की हा आपल्याला इम्प्लिमेंट करावाच लागेल. विथआऊट धिस सेलिंग इज नॉट पॉसिबल. तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉडक्ट सेल करता येणार नाही.
ती सर्व्हे सांगतो, की साधारणतः 90 टू 92% जे स्टार्टअप्स आहेत, ते स्टार्टअप पहिल्या 3 वर्षांमध्ये होतात, बंद पडतात. त्याचं कारण काय? त्यांनी स्वतः त्याची इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्याच्या पाठीमागे त्यांचा स्टडी केलेला असतो. दे लॅक मार्केटिंग, दे लॅक द अंडरस्टँडिंग. तुमचं जे प्रॉडक्ट आहे, तुमचं प्रॉडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवणं, कस्टमरला त्या प्रॉडक्टबद्दल त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन असणं आणि त्याला ते पर्चेस करायला भाग पाडणं, ही एक प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला क्षणोक्षणी तुम्हाला तसे स्ट्रॅटेजिकल त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. बरं आता ही जी प्रोसेस आहे जर मी याचे तुम्हाला जे काही शब्द सांगितले ब्रँडिंग, मार्केटिंग, रिटेल मार्केटिंग, मर्चंडायझिंग, व्हिज्युअल मर्चंडायझिंग, प्लॅनोग्राम हे सगळे शब्द ना ऐकायला खूप कठीण वाटतील किंवा तुम्हाला असं वाटेल की बापरे हे थोडंसं वेगळं आहे, मला कळेल की नाही. पण मी तुम्हाला अतिशय सोपं करून सांगेल ते आणि ह्या गोष्टी अतिशय ॲक्चुअली सोप्या आहेत. जेव्हा ते तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागाल तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचं नॉलेज मिळेल. फक्त मी तुम्हाला त्याची टर्मिनॉलॉजी सांगतोय जेणेकरून तुम्ही जेव्हा त्याच्यावर ॲक्चुअल काम कराल तर तुम्हाला ते समजणं ॲज वेल ॲज तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता आपण सक्सेसफुल होण्यासाठी काय करायला पाहिजे, या गोष्टी तर तुम्हाला मी सांगेलच. पण काय गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे ते पण तुम्हाला मी सांगेन. सी आज जसं मी तुम्हाला सांगितलं, की मार्केटिंग आणि सेल्स या 2 गोष्टी या हँड इन हँड जातात. आणि तुम्हाला जर तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला सक्सेसफुल विकायचं असेल किंवा तुम्हाला सक्सेसफुली तुम्हाला त्याचं बिझनेस सेटअप करायचा असेल, तर सेलिंग इज व्हेरी इम्पोर्टंट. यू नीड टू हॅव युअर मार्केट सो दॅट यू कॅन सेल युअर प्रॉडक्ट. तुम्ही सेलिंगवर सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. सी आजच्या घडीला काय होतंय, की जे तुमच्यामधले मोस्टली मॅन्युफॅक्चरर्स जे असतील, की त्यांना एखादं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं असतं, त्या प्रॉडक्टबद्दल ते कन्विन्स झालेले असतात. तर दे स्पेंड 80% ऑफ देअर एनर्जी फॉर मॅन्युफॅक्चरिंग दॅट प्रॉडक्ट. मग ते चांगले इन्ग्रीडियंट आणणे, चांगलं मॅन्युफॅक्चरिंगचे मशीन्स आणणे, चांगले त्याच्याबद्दलची प्रोसेस स्टडी करणं, सगळं करणं. सो 80% दे दे इन्व्हॉल्व देमसेल्फ इन मॅन्युफॅक्चरिंग. आणि जो सेल्सचा जो भाग आहे, जो मार्केटिंगचा भाग आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन फक्त 20% असतं. ॲक्चुअलमध्ये हे उलटं व्हायला पाहिजे. युअर कॉन्सन्ट्रेशन फॉर मार्केटिंग 20% इज फाईन, बट युअर कॉन्सन्ट्रेशन फॉर सेल शुड बी ॲट लीस्ट 80%. तुम्हाला सेल्सवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. का? कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरता, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ती सिच्युएशन तुमच्या कंट्रोलमध्ये असते. कुठलं सामान आणायचं आहे, कुठले लोकं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, कुठल्या ठिकाणी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, सगळं तुम्ही ठरवता. सो बेसिकली ती सिच्युएशन तुमच्या हातात असते. पण एकदा ते प्रॉडक्ट बनलं आणि मार्केटमध्ये गेलं, की त्याच्यानंतर ते तुमच्या हातात नसतं. मग ते कस्टमरच्या हातात असतं. सो तुम्हाला कस्टमरवर देखील खूप मेहनत करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्याला हे आपण कन्फर्म करू शकू किंवा त्याला आपण एक्सप्लेन करू शकू, कन्विन्स करू शकू, की हे प्रॉडक्ट चांगलं आहे आणि तू ते प्रॉडक्ट विकत घे. सो माय फ्रेंड्स, की जेव्हा पण आता आपण याच्यानंतर जो बिझनेसचा जो प्लॅन करू, हा त्याचा एक प्रोसेस आहे. याच्याशिवाय आपण बिझनेस पुढे नेऊ शकत नाही किंवा मोठा नेऊ शकत नाही. तर आपल्याला काय करायचं बेसिकली? मला जर माझं प्रॉडक्ट जर सक्सेसफुली विकायचं आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागेल? तर कोणी पण फार मोजक्या काही गोष्टी सांगतील, की बघा प्रॉडक्ट जर विकायचं असेल, तर प्रॉडक्टची क्वालिटी खूप चांगली पाहिजे. प्रॉडक्टची आणि काही जण असे पण म्हणतील, की अच्छा प्रॉडक्टची क्वालिटी जर खूप चांगली असेल, तर काही नाही केलं तरी प्रॉडक्ट विकलं जाईल. या चुकीच्या गोष्टी आहेत. तुम्हाला दिसेल, तुम्ही जर नीट मार्केट स्टडी केलं, तर तुम्हाला दिसेल, की असे काही प्रॉडक्ट्स आहेत, की ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, पण विकले जात नाहीये. आणि असे काही प्रॉडक्ट आहेत, की ते थोडे सबस्टँडर्ड आहेत, पण चांगले विकले जातात. सो का विकले जातात? जस्ट बिकॉज ऑफ द मार्केटिंग. इव्हन तुम्ही स्वतःचं बघा. तुम्हाला स्वतःला देखील काही प्रॉडक्ट विकत घ्यावंसं तुम्हाला वाटेल. का वाटेल? कारण कुठून तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळालेली आहे आणि तुमच्या मनात त्याच्याबद्दल आवड, इच्छा, क्युरिओसिटी निर्माण झालेली आहे. आणि त्याचं रूपांतर होतं जेव्हा तुम्ही शॉपवर जाता, तर तुम्ही त्याला बाय करता. सो धिस इज हाऊ द सिस्टम वर्क्स. त्यामुळे जे जुने ज्या गोष्टी होत्या, जे एक शब्द म्हणायचे ना, "जो दिखता है वो बिकता है." ओके. तर त्या गोष्टीवर पूर्णपणे सायन्स अवलंबून आहे. सो टुडे वी विल अंडरस्टँड की हाऊ टू डू दॅट. आता ढोबळ पद्धतीने जर म्हणायचं गेलं, तर असं आपण म्हणू शकतो की अच्छा ठीक आहे, की मला माझं प्रॉडक्ट जर मार्केटिंग करायचं असेल, तर मला त्याच्यासाठी काय करावं लागेल?
तर मला ठीक आहे, मला त्याला एक नाव द्यावं लागेल. मला त्याचा एक डिझाइन करावं लागेल किंवा मला त्याचं एक पर्टिक्युलर त्याचा एक लोगो बनवावा लागेल. मला त्याचं पॅकेजिंग छान करावं लागेल. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात ना, तर बेसिकली तुम्ही काय करता, की तुम्ही एक ब्रँड तयार करताय. ओके. यू आर क्रिएटिंग अ ब्रँड आणि हा जो ब्रँड आहे, हा जो ब्रँड तयार करायचा आहे, आता आपली इच्छा एवढीच आहे, की आपलं या सेमिनारचं हे जे आपलं वेबिनार आहे, या वेबिनारचा आपला गोल एकच असणार आहे, की जे काय आपण अननोइंगली करतो, ते आपण नोइंगली आणि विथ प्लॅनिंग करणार आहे. ओके. सो टेकिंग यू फर्दर, आय विल शेअर वन प्रेझेंटेशन विथ यू आणि तुम्हाला एक-एक गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याची सांगेन. आय होप तुम्हाला माझं स्क्रीन दिसतोय? येस सर, विजिबल. ओके. फाईन. सो बेसिकली काय होतं बघा, की व्हेन वी से की ओके मला माझं प्रॉडक्ट मार्केटमध्ये सेल करायचंय. तर सेल करण्यासाठी आपण सगळ्यात मोठी गोष्ट ही लक्षात येणं गरजेचं आहे, की मला माझं प्रॉडक्ट एक ब्रँड बनवायचं आहे. ओके. सो वी नीड टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ ब्रँडिंग. अच्छा, मी जे काही सांगतोय मी तुम्हाला अगदी सोपं करून सांगेल, पण जर मला कोणाला काही डाऊट असेल, तर प्लीज नोट इट डाउन. आपला जो Q&Aचा जो पार्ट होईल त्याच्यामध्ये आपण डिस्कस करून या गोष्टी क्लिअर करू. ओके. सो सगळेजण म्हणतात, की ब्रँड काय आहे? व्हॉट इस ब्रँड? काही लोकं म्हणतील ब्रँड म्हणजे एक कंपनीचं प्रॉडक्ट, ब्रँड म्हणजे एक कंपनीचं नाव, त्याचं लोगो किंवा एखादं मोठं पोस्टर लागलं असतं, लोकं त्यालाही म्हणतात, की काय मस्त ब्रँडिंग केली आहे. या सगळ्या गोष्टी एका अंशी काही-काही अंशी खऱ्या पण आहेत आणि ओके पण आहेत. पण जर आपण त्याची ॲक्चुअल डेफिनिशन पाहिली, तर ब्रँड म्हणजे काय असतं? तर जेव्हा एखादा ब्रँड आपण तयार करतो किंवा एखादं प्रॉडक्ट तयार करतो, तर त्याची ॲक्चुअल डेफिनिशन ही आहे, की ब्रँड इज अ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बिटवीन कस्टमर एंड प्रॉडक्ट. कसं काय कम्युनिकेशन होतं? तर जेव्हा तुम्ही त्या ब्रँडला, ज्या प्रॉडक्टला एखादी ओळख देता, जेव्हा त्याला तुम्ही एक त्याला त्याला अट्रॅक्टिव्ह बनवता, जेव्हा तुम्ही त्याला एखादं विश्वासाचं रूप देता किंवा तुम्ही त्याच्याबद्दल असं काही गोष्टी करता, की ज्याच्यामुळे ते लोकांना ते परत-परत घ्यावंसं वाटेल. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही घेतात, तेव्हा तो प्रॉडक्ट लोकांना हवा-हवासा वाटतो आणि त्यांना त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळते. तेव्हा तो जो प्रॉडक्ट आहे, इट बिकम्स अ ब्रँड. अँड एव्हरी कंपनी, सगळ्या कंपन्या ह्याच पद्धतीने आपलं प्रॉडक्ट एस्टॅब्लिश करतात. तर अ ब्रँड इज अ नेम गिव्हन टू अ प्रॉडक्ट ऑर अ सर्व्हिस सच दॅट इट टेक्स ऑन अन आयडेंटिटी बाय इटसेल्फ. ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बघा ब्रँड म्हणजे काय असतो? ते एक सिम्बॉल, मार्क, लोगो, त्याचं नाव, शब्द किंवा ऑर सेंटेन्स दॅट कंपनी यूज टू डिस्टिंग्विश देअर प्रॉडक्ट फ्रॉम अदर्स. ओके. A combination of one or more of these elements can be utilized to create brand identity. मग तुम्हाला लक्षात येत असेल, की एक प्रॉडक्ट जे आहे, त्याचा जो लोगो आहे, प्रत्येक त्याच्या प्रॉडक्टवर किंवा त्याच्यासारख्या दुसऱ्या प्रॉडक्टवर तोच लोगो ते सगळीकडे वापरतात. ओके. तो त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला एका प्रॉडक्टमुळे दुसरं प्रॉडक्ट पण कनेक्ट होतं. जर फॉर एक्झाम्पल सर्फ एक्सेलचं तुम्हाला लिक्विड पण मिळेल, सर्फ एक्सेलचं तुम्हाला पावडर पण मिळेल, तुम्हाला त्याचा साबण पण मिळेल. पण सगळ्यांचा लोगो, सगळ्यांची आयडेंटिटी, सगळ्यांचं कलर कॉम्बिनेशन सगळं सेम आहे. कारण कस्टमरला जितकं सोपं करून सांगण्यात येईल, तेवढं सोपं केलं तर त्याचं सेल करायला चांगलं होतं. म्हणजे लिक्विड डार्क ब्लू कलरची बॉटल आहे, पण पावडर पिवळ्या रंगाची आहे आणि साबण हिरव्या रंगाचा आहे. असं काही करायला गेलं ना, तर एक दुसऱ्याशी कनेक्ट होत नाही आणि ते डिस्कनेक्ट जेव्हा होतं, तर त्या डिस्कनेक्टमुळे कस्टमर गोंधळतो आणि तो त्या गोष्टीपासून दूर जातो. सो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अशी करतात, की जेणेकरून कस्टमरला ती समजायला सोपी जाईल आणि त्याला ती कळेल. ओके. तेव्हा तुम्ही क्रिएट करता ब्रँड आयडेंटिटी. मी तुम्हाला अजून त्या गोष्टी सोप्या करून सांगतो. आता हे जे ब्रँड असतात, एखादा एखादा प्रॉडक्ट जेव्हा आपण त्याला म्हणतो, की नाऊ इट इस बिकम अ ब्रँड. हे केव्हा होतं? हे तेव्हा होतं जेव्हा त्याच्या काही गोष्टी असतात, त्या परफेक्ट होतात. आपण म्हणजे त्या त्या गोष्टी साध्य होतात. जेव्हा एखाद्या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्या गोष्टी साध्य होतात, तेव्हा त्या प्रॉडक्टला ॲज अ ब्रँड म्हणून म्हटलं जातं. सो काय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? तर सगळ्यात आधी ऑडियन्स नॉलेज. ऑडियन्स नॉलेज म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. युनिकनेस, पॅशन, कन्सिस्टन्सी, कॉम्पिटिटिव्हनेस, एक्सपोजर आणि लीडरशिप. हे त्याच्या एका प्रॉडक्टचे गुण आहेत. म्हणजे मला जर माझा प्रॉडक्ट ब्रँड बनवायचा असेल, तर मला काय करायचं आहे? नुसता लोगो डिझाइन करून किंवा पॅकेजिंग चांगली करून
मी त्याला ॲज अ ब्रँड बनवू शकत नाही. तर त्या गोष्टीसाठी मला त्याचे जे एलिमेंट्स आहेत, हे त्याचे 7 मेन एलिमेंट्स आहेत, की ह्या एलिमेंट्सवर मला काम करावं लागेल. तुम्हाला एका प्रकारची चेकलिस्ट तयार करावी लागेल आणि एक-एक टिक करावं लागेल, की ह्या गोष्टी झाल्या आहेत का? जेव्हा ह्या 7 गोष्टी कंप्लीट होतील, तेव्हा तुम्ही म्हणू शकतात, की मी माझ्या प्रॉडक्टला ॲज अ ब्रँड बनवलंय. सो व्हॉट इज ऑडियन्स नॉलेज? तर ऑडियन्स नॉलेज म्हणजे व्हेरी फर्स्ट क्वेश्चन यू नीड टू आस्क युअरसेल्फ हू एक्झॅक्टली युअर टार्गेट ऑडियन्स इज. म्हणजे तुमचं तुमचं प्रॉडक्ट कोण विकत घेणार आहे? ओके. सगळे प्रॉडक्ट सगळ्या लोकांसाठी बनलेले नसतात. तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की माझं प्रॉडक्ट कोण विकत घेणार आहे. ओके. आणि माझं प्रॉडक्ट ज्या लोकांसाठी बनलेलं आहे त्या लोकांपर्यंत पोहोचणं, दॅट इज कॉल्ड ऑडियन्स नॉलेज. की त्यांना माझ्या गोष्टी, माझ्या प्रॉडक्ट बद्दल माहिती आहे. ओके. नाऊ आता आपण एक उदाहरण घेऊया. लेट्स लेट्स अंडरस्टँड एक प्रॉडक्ट आहे. समजा कोणी तुमच्यामध्ये कोणी आलं आणि त्यांनी ग्रीन टी हे प्रॉडक्ट त्यांनी एक्सप्लोर करायचं ठरवलंय. आता त्यांचे त्यांचे जे टार्गेट ऑडियन्स आहे ते कोण आहेत? तर जे लोकं हेल्दी असतील, की त्यांना हेल्थ कॉन्शियस असतील किंवा ज्यांना फिजिकल इश्यूज असतील, ज्याच्यामध्ये ते शुगर कन्झ्युम करू शकत नाही किंवा त्यांना डायबिटीजचे प्रॉब्लेम्स असतील. तर असे जे लोकं आहेत ना, हे असे लोकं तुम्हाला दिसतील, की ते लोकं ग्रीन टी जास्त पितात किंवा ग्रीन टी पिणं हा एक स्टेटस सिम्बॉल पण झाला. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा तुम्हाला कळेल, की अरे असे लोकं मला पाहिजे आणि त्या लोकांसाठी जेव्हा तुम्ही काम कराल, तेव्हा ती ऑडियन्स अवेअरनेस क्रिएट होईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, जर तुम्ही एखाद्या जिममध्ये गेले आणि जिममध्ये जर तुम्ही त्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट केली, तर तुमच्या प्रॉडक्टसाठीचं पब्लिक तिकडे तुम्हाला मिळेल. तर त्या लोकांना कळेल, की अरे हां, हे प्रॉडक्ट या ठिकाणी अवेलेबल आहे आणि मला हे ट्राय केलं पाहिजे. सो अंडरस्टँडिंग युअर ऑडियन्स, ऑडियन्स म्हणजे टार्गेट ऑडियन्स किंवा टार्गेट ग्रुप, ओके, किंवा टार्गेट कस्टमर. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या लोकांपर्यंत माझ्या प्रॉडक्टची माहिती पोहोचवणं, हा एक महत्वाचा भाग आहे. कारण जर मी ती माहिती पोहोचवली नाही, तर स्वतःहून ती पोहोचणार नाही. क्रिएटिंग युअर स्ट्रॅटेजी अकॉर्डिंगली. मग तुम्हाला त्या पद्धतीने त्याची स्ट्रॅटेजी करावी लागेल. जसं एक उदाहरण दिलं मग तुम्हाला मी, की आपण जिममध्ये गेलो. कारण जिममध्ये ना त्या प्रकारचे लोकं असतील. ओके. मेडिकल शॉप्समध्ये गेलो किंवा अशा काही डॉक्टरांबरोबर मी टाय केले, की त्यांच्याकडे डायबिटीजचे पेशंट येतायत. मग त्यांच्याबरोबर मी काही टाय केला. तर अशा प्रकारच्या गोष्टी करून मी लोकांना माझी प्रॉडक्टची माहिती देतो. तर असं प्रत्येक प्रॉडक्टचा एक टार्गेट ऑडियन्स असतो, जो आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या प्रॉडक्टच्या हिशोबाने आपल्याला आपल्या कस्टमरला टॅप करणं गरजेचं आहे. युनिकनेस. आता डिफरन्शिएशन इज द मोस्ट इम्पोर्टंट थिंग्स व्हेन इट कम्स टू ब्रँडिंग. ओके. आता तुम्ही एक लक्षात घ्या, की आपण जेव्हा एखाद्या प्रॉडक्टला नाव देतो, लोगो देतो, ते कशासाठी देतो? तर सगळ्यात बेसिक जी गरज आहे ना, ती गरज आहे आयडेंटिफिकेशन. की आपल्या जे आपलं जे प्रॉडक्ट आहे, आपल्या प्रॉडक्टचं बाकीच्या प्रॉडक्ट बरोबर गफलत होता कामा नये. माझं प्रॉडक्ट इतरच्या प्रॉडक्टपेक्षा वेगळं आहे हे कळण्यासाठी मला त्याच्यासाठी त्याला एक वेगळं नाव द्यायचंय. मला त्याचं वेगळं एक डिझाइन करायचंय. जेणेकरून लोकांची फसगत होणार नाही आणि त्यांना कळेल की हेच हेच प्रॉडक्ट आहे. ओके. तुम्हाला असे बरेच प्रॉडक्ट दिसतील मार्केटमध्ये, की ज्यांना ना असं काही नाव वगैरे नाहीये. ते फक्त एका प्लास्टिक बॅगमध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये रॅप अप करून विकले जातात. नॉन ब्रँडेड प्रॉडक्ट्स. अशा प्रॉडक्टला तुम्ही काय म्हणाल? तर तुम्ही त्या कमोडिटीच्या नावाने त्याला बोलतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ब्रेड तुम्ही पाहिला. काही-काही बेकरीमध्ये ते लोकं ब्रेड बनवतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करतात. त्याला नाव वगैरे काही नसतं. तुम्ही त्याला फक्त ब्रेड म्हणून म्हणाल, की "हां, मला ब्रेड द्या." पण तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं लोगो किंवा तुमचं नाव किंवा तुम्ही सगळं टाकतात, तर पुढचे कस्टमर त्या नावाने ओळखून मागतं. त्या नावाने विचारते, की मला हा प्रॉडक्ट पाहिजे. सो दॅट इज द रिझन इट इज इम्पोर्टंट दॅट वी हॅव टू क्रिएट दॅट आयडेंटिटी. आपल्याला आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपल्या प्रॉडक्टला नाव देतो. समवन इज सेलिंग समथिंग सिमिलर टू व्हॉट यू आर सेलिंग. एक्झॅक्टली. कारण तुम्ही जे विकतायत अहो, आपण एकटे तर नाही आहेत. आपल्याला अजून 10 कॉम्पिटिशनमध्ये सिमिलर प्रॉडक्ट विकणारे लोकं असतील. मग अशा वेळेस आपलं प्रॉडक्ट त्याच्या प्रॉडक्टपेक्षा वेगळं आहे. हे कसं आपण सांगणार? तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्शिएशन करणार. जेणेकरून आपलं प्रॉडक्ट त्याला ओळखता येईल. युअर जॉब इस टू लेट ऑडियन्स नो व्हॉट मेक्स यू डिफरंट अँड व्हाय शुड दे केअर. अजून एक गोष्ट, नुसतं हे नाव ठेवणं, माझ्या प्रॉडक्टला मी एक नाव दिलं, मी लोगो डिझाइन केला, पॅकेजिंग वेगळं दिलं. पण ॲट द सेम टाईम, की मला हे सांगायचंय, की
मी का स्पेशल आहे आणि हे सांगणं खूप गरजेचं आहे. नुसतं मला नुसतं ब्रेड म्हणून सांगायचंच नाहीये. मला हे सांगायचं आहे, की कसं माझं प्रॉडक्ट इतर प्रॉडक्टपेक्षा सगळ्यात वेगळं आहे. तो युनिकनेस याला धिस इज अल्सो कॉल्ड ॲज ड्रायव्हर्स. पुढच्या स्लाइडमध्ये नंतरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगेल मी ते. धिस इज अल्सो कॉल्ड ॲज यू-एस-पी, युनिक सेलिंग पॉइंट, की माझं प्रॉडक्ट सगळ्यात चांगलं काय? तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट घ्या, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असतं नंबर 1 सेलिंग, हायेस्ट सेलिंग, ओके. त्याच्यामध्ये त्यातले इन्ग्रीडियंट्स दिलेले असतात. ओके. की याच्यामध्ये हे मिक्स आहे, त्याच्यामध्ये ते मिक्स आहे आणि ते अगदी ठळक लिहिलं असतं. नुसतं प्रॉडक्टचं नाव नसतं. त्यामध्ये सगळ्या त्या इन्ग्रीडियंट्स हायलाइट करून दाखवलेले असतात. जेणेकरून लोकांना कळावं, की अरे याच्यात ही ही हे युनिकनेस आहे याच्यामध्ये. बिकॉज दॅट युनिकनेस विल मेक यू दॅट प्रॉडक्ट सेल. आता हे जे युनिकनेस आहे, हे कसं फाइंड आउट करायचं? तर तुम्हाला त्या प्रॉडक्टमध्ये असणारी त्याची स्पेशालिटी ॲज वेल ॲज त्या कस्टमरची असणारी गरज, ह्या गोष्टी लक्षात घेऊन तो युनिकनेस आपल्याला ठरवता आला पाहिजे. ओके. सो द युनिकनेस इज or differentiation is determining factor to make a decision between your product or services and someone else's. कारण तुमच्या त्या युनिकनेसवर कस्टमर डिसिजन घेईल, की तुमचं प्रॉडक्ट घ्यायचं की दुसऱ्या कोणाचं प्रॉडक्ट घ्यायचं. तर त्यामुळे तुम्हाला हे सांगणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला परत एक एक्झाम्पल देतो, की समजा तुम्ही असे कुकीज बनवणारे असाल. तुमचा प्रॉडक्ट असेल कुकीज, फूड प्रॉडक्टमध्ये आणि तुम्ही लिहिताना फक्त लिहिलं, की तुमच्या कंपनीचं नाव आहे आनंद, आनंद कुकीज ठेवून दिलं. इट्स नॉट इनफ. तुम्हाला तिथे सांगावं लागेल, की व्हाय माय कुकीज आर बेस्ट. नॉट गुड, नॉट बेटर, बेस्ट. का बेस्ट आहेत? दे आर फ्रेश काइंड ऑफ इन्ग्रीडियंट्स वी हॅव यूज्ड. ओके. द बेस्ट टेस्ट. आता काही-काही ठिकाणी तुम्हाला असं लिहिलं असेल की कुकीज विथ लो शुगर. मोठ्याने लिहिलं असतं. कारण काय असतं, की बऱ्याचदा काही लोकांना गोड आवडत नाही. जास्त गोड खात नाहीत ते. तेव्हा त्यांना कमी गोड असलेलं त्यांना आवडतं ते. किंवा काही लोकं डायबिटिक असतात. त्यांना ते दिसतं, की अरे चला ठीक आहे, मी पण खाऊ शकतो. ओके. आणि जेव्हा कमी गोड असतं तुम्ही जास्त क्वांटिटीने खाऊ शकता. जास्त गोड असेल तर जास्त क्वांटिटीने खाऊ शकत नाही. त्यामुळे असे प्रॉडक्ट जे असतात ना, मग त्याला ती व्हॅल्यू मिळते. सो कुकीज विथ लेस शुगर कॅन बी युनिकनेस. आता हे युनिकनेस जे आहे ते प्रत्येक प्रॉडक्टच्या नुसार वेगवेगळं असतं. आता असा पण प्रश्न येऊ शकतो, की सर माझ्या प्रॉडक्टमध्ये काहीच युनिक नाही, एकदम कॉमन प्रॉडक्ट आहे. काय करू? सो यू हॅव टू क्रिएट दॅट युनिकनेस. काहीही युनिक नसलं, तरी सांगताना त्याच्यामध्ये काहीतरी युनिक करून पुढे सांगणं गरजेचं आहे. अँड दॅट इज अ मार्केटिंग गिमिक. ओके. तुम्ही असे जर प्रॉडक्ट काढलेत ना, की तुम्हाला खूप ठिकाणी नंबर वर सेलिंग इन इंडिया असं खूप प्रॉडक्ट दिसतील तुम्हाला आणि सेम कॅटेगरीतले. कुड बी टूथपेस्ट, कुड बी टूथब्रश, कुड बी सोप. मग जर नंबर 1 असेल तर असे मल्टिपल का? नंबर 1 म्हणजे कोणीतरी एकच पाहिजे ना. So these are all marketing gimmicks which we need to play. We have to tell people की कसं मी स्पेशल आहे इतरांपेक्षा, कसं मी युनिक आहे सगळ्यांपेक्षा, हे सांगणं गरजेचं आहे. पॅशन. तुमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला खूप विश्वास पाहिजे. खूप विश्वास पाहिजे. कारण जर तुमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्हालाच विश्वास नसेल, तर बाकी दुसरा कोणी विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही त्या ठिकाणी. सो यू हॅव टू बी व्हेरी, व्हेरी अग्रेसिव्ह अँड यू हॅव टू बी व्हेरी कॉन्फिडंट अँड अबाउट युअर प्रॉडक्ट. आणि तुम्ही जेव्हा कॉन्फिडंट असाल ना, तुमचा स्टाफमध्ये तो कॉन्फिडन्स ट्रान्सफर होईल. तुमच्या स्टाफमधून तुमच्या कस्टमरमध्ये तो ट्रान्सफर होईल. सो अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा तुम्ही तो एखाद्या प्रॉडक्टबद्दल कॉन्फिडंट असाल, पॅशनेट असाल, तर तुम्हाला तो प्रॉडक्ट सेलिंग करायला तुम्ही ज्या रिटेलरकडे द्याल, त्याला पण तुमचा कॉन्फिडन्स आवडेल आणि त्याला पण वाटेल की हे प्रॉडक्ट चांगलं आहे. सो यू हॅव टू बी पॅशनेट अबाउट युअर प्रॉडक्ट. कन्सिस्टन्सी. म्हणजे एकदा मी माल द्यायला सुरुवात केला, की कंटिन्यू मी सगळं मी तो माल दिला गेला पाहिजे. एका दुकानात आज माल जातोय, मग 2 दिवस जात नाही, मग तिसऱ्या चौथ्या दिवशी आहे, 5व्या दिवशी आहे. मग अशा केल्याने काय होतं, की जेव्हा कस्टमर पर्चेस करायला जाईल तुमचं प्रॉडक्ट आणि त्याला तुमचं प्रॉडक्ट आवडलं, त्याने पर्चेस केलं, आवडलं. पण नंतर जर त्याला त्याचं प्रॉडक्ट दिसलं नाही, तुमचं प्रॉडक्ट दिसलं नाही, तो एकदा शोधेल, दोनदा शोधेल. पण नंतर त्याला दुसरं कुठलं प्रॉडक्ट मिळेल तो घेऊन चालला जाईल आणि त्याला असं होऊ शकतं, की त्याला मग त्या प्रॉडक्टची सवय लागेल. सो कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पोर्टंट. रिमेन कॉन्स्टंट विथ द स्टोरी यू आर ट्राइंग टू टेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही जी आता मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही तुमचं युनिकनेस सांगा, तुम्ही तुमचं स्पेशालिटी सांगा.
ती एक स्टोरी आहे दॅट यू आर क्रिएटिंग. यू हॅव टू स्टिक टू दॅट. Remaining consistent with your branding portrays a confidence and that you will remain consistent and your product or service ultimately making you reliable. जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहाल, तुम्ही प्रत्येक वेळा अवेलेबल राहाल, तुम्ही प्रत्येक वेळा टाइमवर तुमची माल तुम्ही सप्लाय करू शकाल, तुमच्या मालांची क्वालिटी सेम राहील, तेव्हा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल, रिलायबिलिटी वाढेल. By standing firm and pursuing the brand you have established and developing that specific story further, it is much more likely that your consumer will remain loyal to your brand. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कायमस्वरूपी पाळाल तुमच्यामध्ये, इज अ मॅटर ऑफ डिसिप्लिन. जेव्हा तुम्ही कायमस्वरूपी पाळाल तर तुमचा कस्टमर पण तुम्हाला लॉयल राहील आणि तुमचे लॉयल कस्टमरची संख्या वाढत जाईल. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड ही कन्सिस्टन्सी प्रत्येक बिझनेसची एक की असते. However, on the other hand, if even you can't stay loyal to your brand or story, how can you expect your customers to? तुम्ही जर स्वतः तुमच्या ब्रँडवर लॉयल किंवा पॅशनेट नसाल, तर तुमचे कस्टमर्स पण राहणार नाही. आणि ह्या गोष्टी होतातच. मी तुम्हाला सांगतो. खूप सारे ब्रँड आहेत, की ते फक्त त्यांचे जे ओनर्स होते किंवा त्यांचे जे फाउंडर्स होते, ते इतके पॅशनेट होते त्या प्रॉडक्ट बद्दल, की सगळी दुनिया त्यांच्या विरोधात गेली तरी देखील त्यांच्या त्या पॅशनमुळे ते प्रॉडक्ट सक्सेसफुल झाले मार्केटमध्ये. अँड दे हॅव प्रूव्ड एंटायर वर्ल्ड रॉंग. सगळ्या जगाला त्यांनी चुकीचं ठरवलं आणि त्यांनी फाइंड आउट केलं, की मी जे करतोय ते बरोबर करतोय. सो कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट की. कॉम्पिटिटिव्हनेस. सी काय होतं ना, की जेव्हा तुम्ही आता मार्केटमध्ये जाल, तर गेल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल, की अरे माझ्यासारखे तर अजून प्रॉडक्ट तिकडे सेल होत आहेत. आणि लगेच तुमचं मूड जाईल. तुम्हाला नर्व्हस फील लागेल, तुम्हाला अँक्झायटी येईल, तुम्हाला डिप्रेशन यायला लागेल, की अरे मी काय करू आता? म्हणजे मी ते एक्स्पेक्ट केलं होतं, की मला चांगला सेल मिळेल. पण माझ्यासारखे बरेच लोकं आहेत. मग माझा माल किती विकला जाईल? माझ्या मालाचा शेअर आता डिस्ट्रिब्यूट होईल. अँड आय टेल यू देअर व्हेअर यू आर मेकिंग अ मिस्टेक. आत्ताचं मार्केट 30 वर्षाच्या मार्केटपेक्षा खूप वेगळं आहे. मी तुम्हाला आता एक फॅक्ट सांगतो. जर तुमचा प्रॉडक्ट अशा ठिकाणी विक्रीला असेल, ज्या ठिकाणी खूप कॉम्पिटिशन आहे, तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी तुमची विक्री सगळ्यात चांगली होते. कारण ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, ती यासाठी कारण त्या ठिकाणी सेल सगळ्यात चांगला आहे. त्या ठिकाणी डिमांड खूप चांगली आहे. त्याच्यामुळे तिकडे कस्टमर बेस खूप चांगला आहे. ज्या ठिकाणी जास्त कस्टमर, त्या ठिकाणी जास्त व्हरायटी, त्या ठिकाणी जास्त सेल. हा एक कॉमन गुणधर्म आहे. Okay, so rather than being nervous and or anxious about your business competitor, you and your team should use these feelings as motivation. ओके, तुम्हाला त्या गोष्टी स्टडी करायला काम पडतील, की दुसऱ्या कॉम्पिटिशनने काय केलंय. अच्छा, हे प्रॉडक्ट चांगलं विकलं जातंय, काय कारण आहे? स्टडी करा त्याचं. तुम्हाला एक रेडीमेड बेस एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. ओके, सो तुम्ही त्याला स्टडी करू शकता. त्याच्यावरनं आपण इम्प्रूव्ह करू शकता. त्याला कॉपी नाही करायचं. त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह करायचं, बेटरमेंट करायचं. त्याचं पॅकेजिंग चांगलं आहे, त्याचं डिझायनिंग चांगलं आहे, त्याचे प्रॉडक्टची क्वालिटी चांगली आहे. काय चांगलं आहे, जेणेकरून आपण हे करू शकतो. तर तो विकू शकतो, तर आपणही विकू शकतो. अँड यू हॅव टू कम इंटू दॅट पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन मोड. Okay, use this feeling as motivation to work harder and strive towards improving your own brand. आणि मग तुम्हाला तुमच्या ब्रँडकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करता येईल, की कसा मी माझा ब्रँड जास्त पॉवरफुल करू शकू. ओके, मेक शुअर यू हॅव द राईट मूव्हर्स अँड शेकर्स बिहाइंड यू अँड युअर ब्रँड्स टू गो अबव्ह एनी कस्टमर एक्सपेक्टेशन. तुम्हाला तुमच्या ब्रँडचे सारी इन्फॉर्मेशन जी आहे, जी बॅकएंडची इन्फॉर्मेशन आहे किंवा कस्टमर जवळची जी इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला काढणं गरजेचं आहे. आणि काही त्याला फार मोठी गोष्ट नाही. तुम्हाला तुमच्या कस्टमरशी बोलावं लागेल. आम्ही बऱ्याचदा हे बघतो, की काही अशा म्हणजे कंपन्या असतात, तर ते आम्हाला एक ब्रीफ देतात, की कस्टमरशी बोलल्यानंतर असं आढळून आलं आहे, की आपल्याला असं-असं करणं गरजेचं आहे. मग आम्ही जेव्हा विचारलं, की हे कसं केलं? तर ते म्हणतात, की आम्ही डायरेक्ट कस्टमरशी बोलतो, की तुम्ही हे प्रॉडक्ट का विकत घेताय? आणि मग तो कस्टमर तुम्हाला कारण सांगतो, की बाबा ह्या-ह्या गोष्टी मला हे प्रॉडक्ट आवडतं आणि म्हणून मी घेतोय. आता त्याने जी तुमची आवड सांगितली, तर ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, की अरे ही गोष्टीमुळे माझं प्रॉडक्ट विकलं जातंय. मला त्याच्यावर जास्त जोर दिला पाहिजे. तो तुम्हाला हे पण सांगतो, की पण त्याच्यात हे 2-3 त्रुटी आहेत. त्या तुम्हाला रेक्टिफाय करता आल्या पाहिजे. सो धिस इज हाऊ इट वर्क्स. Make sure your brand will stay ahead of your competitors while also being prepared for any potential future entrants to enter your industry.
जेव्हा तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही जेव्हा स्टडी कराल, जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनला न भिता, न घाबरता, न टेन्शन घेता तुम्ही त्याच्यावर काम कराल प्रत्येक क्षणी, तर तुमचा ब्रँड नेहमी राहील मार्केटमध्ये. आणि इनफॅक्ट जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल ना, तेव्हा जे न्यू कमर्स असतात त्यांना पण यायला थोडासा त्रास होतो. कारण तुम्ही तुमच्या कामामध्ये, तुमच्या क्वालिटीमध्ये तुम्ही परफेक्ट आहात. त्याच्यानंतर एक्सपोजर. तुम्हाला तुमच्या जो कस्टमर आहे, जो तुम्हाला टार्गेट कस्टमर आहे, त्या कस्टमरकडे पोहोचणं गरजेचं आहे. आणि एक नाही, वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचणं गरजेचं आहे. मग कसं करता येईल त्याला? चला ठीक आहे, आपला जो माल एका दुकानात मिळतोय, तो आजूबाजूच्या वेगवेगळ्या दुकानात पण पसरला गेला पाहिजे. जेणेकरून तो जेव्हा प्रत्येक माणूस एका दुकानातून सगळं काही घेत नाही. तो वेगवेगळ्या दुकानातून घेतो. मग आज त्याने या दुकानातून घेतलंय, उद्या त्याने त्या दुकानातून घेतलंय. कुठेही गेला त्याला आपला माल दिसतोय, मग त्याच्या मालाबद्दल त्याचा अवेअरनेस आणि त्याचा विश्वास वाढेल. ही बिकम्स हॅपी, की अरे मला इकडं पण हा मिळाला, तिकडं पण मिळाला. अँड आफ्टर दॅट देन त्याच्यानंतर बऱ्याच अजून चॅनल्स आहेत. तुम्ही ब्रोशर डिस्ट्रीब्यूट केले. ओके. तुम्ही रेडिओवर ॲड दिली किंवा तुम्ही तुमचे जे लोकं आहेत त्यांच्यासाठी त्याच्या थ्रू प्रमोशन केलं तिथं. लोकांनी त्या ब्रँडचे टी-शर्ट्स घातले आणि त्या ठिकाणी प्रमोशन केलं किंवा तुम्ही ज्या गाडीने माल सप्लाय करता त्या गाडीला आपल्या नावाचं स्टिकर लावलं, ब्रँडच्या नावाचं. त्या व्हेरियस गोष्टी जे लोकांना परत-परत दिसतात. बघा आता सगळे स्टार्टअप आहेत ना, तर कोणाला मी महागड्या मीडिया ॲडव्हर्टायझिंगचा मी सल्ला देणार नाही. प्रिंट ॲड, टीव्ही ॲड्स या सगळ्या गोष्टींचा मी कधीच सल्ला देणार नाही. यू कॅन गो फॉर डिजिटल ॲडव्हर्टायझिंग. डिजिटल ॲडव्हर्टायझिंग इज कंपॅरेटिव्हली चीपर. तुम्ही सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग, डिजिटल ॲडव्हर्टायझिंग तुम्ही करू शकता, जी सोपी असते. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. ओके. आणि आता दिस इज वेअर लार्जर कंपनी हॅव एन एडवांटेज बेसिकली बिकॉज टिपिकली दे हॅव अ लार्जर मार्केटिंग बजेट. ज्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये फायद्याची गोष्ट काय असते एकच, की त्यांच्याकडे मोठे बजेट असतात. ते मोठमोठे बजेट फक्त ॲडव्हर्टायझिंगसाठी घेऊन चाललेले असतात. पण असं गरजेचं नाहीये, की त्यांच्याकडे मोठे बजेट आहे म्हणून तेच खर्च करतात. त्यांचा खर्च आणि त्यांचा रीच पण फार मोठा असतो. आपण जर सुरुवात करतोय, आपण छोट्या रीचपासनं, आपण आपल्या एरियापासून त्याची सुरुवात करू शकतो. जेणेकरून आपण आपल्या बजेटमध्ये हा खर्च करू येईल आणि आपल्याला त्याचा फायदा पण होईल. विथ द राइट टूल्स अँड नॉलेज, स्प्रेडिंग युअर बिझनेस ब्रँड इज ईझियर दॅन एव्हर. तुम्ही फक्त याच्याबद्दलची योग्य माहिती मिळवा, की कसं मी डिजिटल मार्केटिंग करू, कसं मी प्रिंट ॲड्स करू. कधी-कधी लोकल न्यूजपेपरमध्ये अशा एखाद्या पुरवण्या निघतात, की त्याच्यामध्ये एक प्रॉडक्टबद्दल माहिती आणि ॲडव्हर्टाइज असते. तशा तुम्हाला भाग घ्यायला हरकत नाही. ते जास्त कॉस्टली नसतं. 5,000-6,000 मध्ये तुम्ही प्रॉडक्टची माहिती ॲज वेल एज तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पण देऊ शकता. लीडरशिप. आता जेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये उतराल, सुरुवातीला तुम्ही 1, 2 किंवा 3 लोक असाल. पण हळू तुम्हाला ना तुमची टीम वाढवावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही टीम वाढवाल, तर त्या ज्या लोकांना तुम्ही घ्याल, एक लक्षात घ्या, की तुम्ही सगळे पॉझिटिव्ह माइंडेड पीपल घ्या. फक्त आज माझी गरज भागते म्हणून अशा माणसाला घेऊ नका. अशा माणसाला घ्या, की जो एक्सेप्ट करेल तुमचं व्हिजन. जे तुमचं व्हिजन आहे, की तुम्हाला तुमची कंपनी कुठे न्यायची आहे, तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट कुठे न्यायचंय. अशा प्रकारच्या माणसांना तुमच्या बरोबर घ्या. आणि तुम्हाला स्वतःला एक लीडर बनावं लागेल, जर तुम्हाला या सगळ्या लोकांना गाईड करायचंय. मी तुम्हाला सगळं अगदी बेसिक्स सांगतोय बिकॉज these बेसिक्स आर रिक्वायर्ड टू मेक अ प्रॉडक्ट इंटू अ ब्रँड. This is someone to coordinate with all the team members' efforts and to be the final decision maker when it comes down to it. तुम्ही सगळ्या लोकांचे जे लोकं तुमच्यावर काम करतात, त्यांचे एफर्ट कोऑर्डिनेट करायचे. असं नको व्हायला, की माझ्याकडे 10 लोकं आहेत आणि 10 दिशेला पळत आहेत. 10 लोकांचे 10 वेगळे मत आहेत. 10 लोकांचं मी ऐकतोय आणि मला स्वतःचा डिसिजन घेता येत नाहीये. सो यू हॅव टू अंडरस्टँड, की जे 10 लोकं आहेत त्यांना मला चॅनलाइज करायचं आहे, की तू हेच करशील, तू हेच करशील. आणि त्याच्यानंतर मी माझं मत त्यांना सांगणार आहे. बऱ्याचदा असं होईल, की तुम्हाला असं वाटेल, की अरे माझं मत चुकू शकतं. हरकत नाही. जर तुमचं मत एकदा जरी चुकलं, दुसऱ्यांदा चुकलं, तरी तुम्हाला तो चूक जो आहे, तो तुम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभव देऊन जाईल. आणि आयुष्यामध्ये तेच लोकं यशस्वी राहतात, जे डिसिजन घेऊ शकतील. जो माणूस डिसिजन घेऊ शकत नाही आणि जो कधी डिसिजन घेत नाही, असा एकही माणूस आज पृथ्वीतलावर अजून जिवंत राहिलेला नाही किंवा आलेला नाहीये. ओके. सो यू हॅव टू अंडरस्टँड टू टेक द डिसिजन.
The leader is also someone who serves the liaison between numerous departments and resolves any current and potential conflicts. लीडर म्हणजे काय? लीडर म्हणजे नुसतं हे नाही की मी आजपासून डायरेक्टर. लीडर म्हणजे की तो सगळ्या डिपार्टमेंटचा स्टडी करतो. तो सगळ्या डिपार्टमेंटचा एक ब्रिज असतो आणि तो सगळ्या डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम्स, त्यांचे रिक्वायरमेंट त्या सगळं अंडरस्टँड करून त्याच्यावर योग्य डिसिजन घेतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, दे आर देअर टू सर्व्ह ॲज द ऑफिशियल मोटिवेटर्स to ensure all departments are able to work cohesively and at their best efforts. हा जो लीडर असतो, हा लीडर सगळ्यांना सतत मोटिवेट करत असतो. जेणेकरून प्रत्येक डिपार्टमेंट एका दिशेने काम करेल आणि आनंदी होऊन पॉझिटिव्हली काम करेल. सो व्हेन इट कम्स यू ॲज अ बिझनेस ओनर, यू डोंट ओन्ली नीड टू बी अ ओनर. तुम्हाला नुसतं ओनर किंवा बिझनेसमन बनून फायदा नाहीये. तुम्हाला एक लीडर बनणं फार गरजेचं आहे. आता ह्या तुम्हाला मी बेसिक 7 गोष्टी आपण सगळ्या डिस्कस केल्या. आता लेट्स अंडरस्टँड की व्हाय प्रॉडक्ट नीड्स ब्रँडिंग. ब्रँडिंगला का गरजेचं आहे प्रॉडक्टला ब्रँड बनवणं? सो ब्रँडिंग गोज वे बियॉन्ड जस्ट अ लोगो ग्राफिक एलिमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, काही लोकांना वाटतं की अरे हे जे प्रॉडक्ट आहे, याच्यामध्ये लोगो आहे आणि ब्रँड आहे आणि हे आहे. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा ब्रँड आहे. तो तसं नाहीये. नुसतं नुसतं दॅट इज नॉट इम्पोर्टंट. त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. एक ब्रँड म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, एक ट्रस्ट व्हॅल्यू असते, एक युनिकनेस असतं, एक त्याच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्हनेस असतो. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण त्या प्रॉडक्टला आपण ब्रँड बनवतो. तो एका एका प्रॉडक्टला जर ब्रँडिंग आपल्याला करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. इन शॉर्ट, युअर ब्रँड इज द वे कस्टमर परसीव्हज यू. कस्टमर तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतोय, ओके, तुमच्या ब्रँडकडे. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. It is critical to be aware your brand experience and have a plan to create brand experience that you want to have. A good brand doesn't just happen. It is a well thought out and strategic plan. कुठलाही ब्रँड जो आहे तो असा सहज बनत नाही. त्याला खूप विचार करून त्याच्या पाठीमागचा एक प्लॅन बनवला जातो आणि तो प्लॅन जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो, तेव्हा त्या प्रॉडक्टला हळू यश मिळतं. ओके. आता खूप वेळा असं होतं की एखादी ऑर्गनायझेशन असते, त्या ऑर्गनायझेशनला असं वाटतं की अरे नको, कशाला मी ब्रँडिंगमध्ये खर्च करू, कशाला मी ॲडव्हर्टायझिंगचा खर्च करू, जाऊ दे, जसं चाललंय हळू-हळू वाढेल विक्री. पण जर आपण नाही वेळेवर त्याला ध्यान दिलं, तर हळू विक्री वाढणार सोडा, पण हळू केव्हा आपण मार्केटमध्ये बाहेर पडू आपल्याला कळणार पण नाही. काय का होईल बाहेर? कारण आपल्याऐवजी दुसरा कोणी नवीन आलेला प्रॉडक्ट जो आहे तो सक्सेसफुली विकतोय. त्यामुळे आता कोणाला आपल्या प्रॉडक्टची गरज नाहीये, असंही होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्ही जे बजेट ठेवताय बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी, जसं तुम्ही लोकांच्या सॅलरीसाठी, तुमच्या जागेच्या रेंटसाठी, तुमच्या बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही जो बजेट ठेवताय, त्या प्रकारे तुम्हाला बजेट ठेवायचंय तुमच्या प्रॉडक्टच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी. ओके. इट इस व्हेरी इम्पोर्टंट. नाऊ द बेस्ट ब्रँडिंग इज बिल्ट ऑन स्ट्राँग आयडिया. ओके. आणि जसं तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतराल, त्याच्या सेलमध्ये उतराल, तर मागे आपण एक शब्द वाचला होता, की यू हॅव टू बी व्हेरी पॅशनेट अबाउट युअर प्रॉडक्ट. पॅशनेट का? कारण तुमचा सगळ्यात जास्त विश्वास पाहिजे. तुम्ही जेव्हा त्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवाल, तुम्ही जेव्हा त्या प्रॉडक्टवर पॅशनेट असाल, तो तो तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तो तुमच्या स्टाफवर आणि बाकीच्या लोकांपर्यंत, एंड कस्टमरपर्यंत तो पास होईल आणि तो ऑटोमॅटिकली होतो. ओके. पण जर तुम्हीच जर असे गेलात, की "अरे काय जाऊ दे, आपलं रोजचं रडगाणं आहे, तेच प्रॉडक्ट आहे, विकलं तर विकलं गेलं, नाही तर नाही." तर हळू तुमच्या स्टाफला लक्षात येईल, की बहुतेक प्रॉडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे. कदाचित त्याच्यामुळे ते विकलं जाणार नाही. त्यामुळे लोकं काय म्हणजे ओनरच मेहनत करत नाही, तर मी कशाला करू? मग त्याचं पुढे जर त्याला पुढे कन्विन्स करायचं असेल, त्याला कन्विन्स करता येणार नाही. कारण तो स्वतःच डिमोटिव्हेटेड आहे. सो यू हॅव टू क्रिएट एव्हरीबडी टुगेदर. यू हॅव टू क्रिएट दॅट प्लॅटफॉर्म that everybody will come together and follow your idea. Okay. So your brand needs to permeate your entire organization. Your organization is clear on the brand, can deliver on the promise of the brand. तर तुमचं जे पूर्ण ऑर्गनायझेशन असेल, आणि ऑर्गनायझेशन म्हणजे मी फार मोठी कंपनी नाही सांगत आहे. तुमची ऑर्गनायझेशन 2 लोकांपासून 15 लोकांपर्यंत पण असू शकते. तर ती जी आहे, पण त्या सगळ्यांचा एक गोल कायम पाहिजे. एक कॉमन गोल पाहिजे. सगळ्यांनी त्या गोलच्या दृष्टीनेच काम केलं पाहिजे. जेणेकरून त्यांची लॉयल्टी तुमच्यापर्यंत वाढेल. ओके.
सो फ्यू रिझन्स तुम्हाला मी सांगतो, की व्हाय डिगिंग इंटू ब्रँड इज इम्पोर्टंट. म्हणजे ब्रँड चे एखाद्या प्रॉडक्टचं जेव्हा आपण ब्रँडिंग करू की ॲडव्हर्टायझिंग करू, तर त्याचे फायदे काय? तर पहिली गोष्ट म्हणजे ब्रँडिंग प्रमोट्स रिकॉग्निशन. ब्रँडिंगमुळे तुम्हाला माहिती मिळेल, प्रॉडक्टबद्दल जास्त कल्पना येईल. डिटेलमध्ये तुम्हाला त्याचं एक प्रसिद्धी मिळेल. युअर ब्रँड हेल्प सेट यू अपार्ट फ्रॉम द कॉम्पिटिशन. किती जरी कॉम्पिटिशन असेल, तरी तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला वेगळं एस्टॅब्लिश करता येईल आणि ते सेलिंगला त्याची मदत होईल. अ ब्रँड प्रोव्हाइड्स मोटिव्हेशन अँड डायरेक्शन फॉर पीपल टू असोसिएटेड विथ यू. तुमच्याबरोबर जे लोकं काम करतात, त्यांना पण एक वेगळी भावना येते, की मी एक माझा ब्रँड आहे आणि मी ब्रँडसाठी काम करतोय. ओके. ब्रँड कधी पण ना छोटा किंवा मोठा नसतो. ब्रँडचे जे प्रॉडक्टचे जे हे असतात, व्हॉल्यूम, सेलिंग व्हॉल्यूम, त्याचा पर्चेस व्हॉल्यूम हा कमी जास्त असू शकतो. पण एक ब्रँड ब्रँड असतो. तर त्यामुळे एखादा ब्रँड खूप मोठा आहे आणि माझा ब्रँड खूप लहान आहे, तर त्याच्यामुळे मी डिमोटिव्हेट व्हायची गरज नाहीये. आपण शून्यातून स्टार्ट करतोय. त्या मोठ्या ब्रँडने पण कधीतरी शून्यातून स्टार्ट केली होती. अ स्ट्राँग ब्रँड जनरेट्स रेफरल्स. रेफरल्स म्हणजे कसं होतं, की जेव्हा एखाद्या माणसाला एखादं प्रॉडक्ट आवडतं ना, तर तो दुसऱ्याला सांगतो, की "अरे, ते प्रॉडक्ट मी वापरलं, खूप चांगलं होतं. तू पण घेऊन बघ." आणि ते रेफरल जे असतं ना, इट इस द बेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट. सो आपण जेव्हा एखादा आपलं प्रॉडक्ट जेव्हा चांगलं करू, तर त्याला रेफरन्स मिळतील. रेफरल म्हणजे होतात ते सेलिंगसाठी फार महत्त्वाचे आहेत. अ स्ट्राँग ब्रँड हेल्प्स कस्टमर टू नो व्हॉट टू एक्स्पेक्ट. जेव्हा एखादा कस्टमर जेव्हा तुमचं प्रॉडक्ट विकत घेतो, तर त्याच्या डोक्यामध्ये एक विचार असतो, की मला माहिती आहे, मला काय पाहिजे प्रॉडक्टपासून आणि त्याच्या त्या कन्सेप्ट्स क्लिअर असतात. युअर ब्रँड रिप्रेझेंट्स यू अँड युअर प्रॉमिस टू कस्टमर. तुमचं जे प्रॉडक्ट आहे बघा, शेवटी अल्टिमेटली ना, ते तुम्हाला रिप्रेझेंट करतं. ज्या पद्धतीने तुम्ही आहात, ज्या पद्धतीने तुम्ही त्या ब्रँडची काळजी घ्याल, त्या पद्धतीची इमेज तो कॅरी करेल तुमच्या कस्टमरकडे. तुम्ही बघा काही प्रॉडक्ट तुम्ही विकत घेतात ना, ते विकत घेताना तुम्हाला ते प्रॉडक्ट बघितल्यावर वाटतं, "अरे, काय छान पॅकिंग आहे, काय चांगली क्वालिटी आहे." तेच काही प्रॉडक्ट असे असतात, की ते वापरून तुम्हाला वाटतं, की "अरे, काय यार पॅकेजिंग बरोबर नाही केलं आणि काय ठेवलंय आणि जास्त टेस्टमध्ये पण दम नाहीये, पैसे वाया गेले." सो यू सी तुमच्या मनामध्ये चांगल्या किंवा वाईट भावना पण येतात किंवा कधी-कधी रागाची पण भावना येते. सो ती जी भावना आहे ना, ती त्या त्या तो ब्रँड जो हँडल करतोय, जो ओनर, ती त्याच्यासाठी येते. ऑटोमॅटिकली त्याच्यापर्यंत जाते ती. आणि दॅट इस हाऊ त्या प्रॉडक्टला पुढे ट्रीटमेंट मिळते. तुमचा ब्रँड युअर ब्रँड हेल्प्स यू टू क्रिएट क्लॅरिटी अँड स्टे फोकस्ड. जेव्हा तुमचा ब्रँड तुम्ही तयार कराल, तर तुम्हाला लक्षात येईल, की तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय? आणि हळू-हळू या गोष्टी जास्त क्लिअर होत जातील. युअर ब्रँड हेल्प्स यू कनेक्ट विथ युअर कस्टमर्स इमोशनली. म्हणजे इमोशन म्हणजे कशी इमोशन्स? आवड, गरज, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची अ, माहिती, या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या या कस्टमरच्या इमोशनल पॉइंट्स असतात, जे तुमच्या प्रॉडक्ट बरोबर कनेक्ट होतात. त्याच्यामुळे तो पुढे रेफरल पण करतो. ओके, की "अरे, हे प्रॉडक्ट वापरा, खरंच चांगलं आहे आणि तुम्हालाही आवडेल." अ स्ट्राँग ब्रँड प्रोव्हाईड्स यू अ बिझनेस व्हॅल्यू. तुम्ही बघा आता, जेव्हा काही लोकं असतात ना, त्या काही कंपन्यांचे मल्टिपल ब्रँड्स असतात. पण त्या ब्रँडपैकी जे चांगलेच विकणारे ब्रँड्स आहेत, जे चांगले फेमस ब्रँड्स आहेत, त्याची ना एक बिझनेस व्हॅल्यू असते. त्यांना माहिती आहे, की अरे हे माझं सगळ्यात चांगलं चालणारं प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्टला नेहमी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. सो धिस इस हाऊ इट इस इम्पोर्टंट. ब्रँडबद्दल काही चुकीच्या इन्फॉर्मेशन पण आहे लोकांमध्ये. सगळ्यांना वाटतं, की ब्रँडिंग जे आहे ते फक्त मोठ्या ब्रँडसाठी करायचं, लहान ब्रँडसाठी काही फायदा नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मोठ्या लोकांसारखा रिसर्च करू शकत नाही. चुकीचं आहे ते. मी पुढच्या काही याच्यामध्ये सांगेल पण तुम्हाला, की आपण कसा रिसर्च करू शकतो. तर फक्त वेळ टाईमचं रिमाइंडर तुम्हाला. या, या. वी डोंट रिक्वायर रिटेल स्ट्रॅटेजी. आपलं प्रॉडक्ट चांगलं असंच विकलं जाईल किंवा व्हिज्युअल मर्चंडायझिंग जी आहे, हे मी माझ्या इच्छेने करू शकतो. व्हिज्युअल मर्चंडायझिंगचा एक स्पेशल कोर्स आहे, तो मी सांगेल तुम्हाला नंतर. डिस्प्ले, आपण आपल्या प्रॉडक्टचा डिस्प्ले करणं गरजेचं नाहीये, विनाकारण आहे. ओके. आणि माझं प्रॉडक्ट खूपच चांगलं आहे. किती गर्दी असेल, किती कसं असेल तरी ते दिसेलच. मला त्यासाठी काही करायची गरज नाहीये. आणि मी जसा विचार करतो तसेच कस्टमर विचार करतायत. हे असे चुकीचे गैरसमज आहेत. हे सगळे जे गैरसमज आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे. असं कधीच होत नाही. वी हॅव टू अंडरस्टँड द रिॲलिटी अँड हॅव टू वर्क अकॉर्डिंगली. सो जे ब्रँड आहेत, ते ब्रँड मला जे आहेत, ते प्रॉडक्ट सेलिंगसाठी हेल्प करणार आहेत. माझं आयडेंटिटी क्रिएट होईल. ब्रँडिंगमुळे मी माझ्या क्वालिटीबद्दल लोकांना अश्युरन्स करतोय. ओके. इट इस आणि सगळं जर तुम्ही पाहिलं, की लाँग रनमध्ये जर मी माझ्या प्रॉडक्टला एक ब्रँडमध्ये जर कन्व्हर्ट केलं, तर
तर लॉंग मध्ये माझा प्रॉडक्ट जो आहे तो जास्त टिकतो. त्याला त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. त्याला अडथळे म्हणजे फॉर एक्झाम्पल सेल्स किंवा सीझन या गोष्टीचा फारसा त्याला त्रास होत नाही. जर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या ब्रँडिंगचा जर नीट काळजी घेतली तर. आणि मी तुम्हाला ड्रायव्हर्स सांगितलं तर यू-एस-पी म्हणजे मला माझ्या प्रॉडक्टमध्ये स्पेशल काय? ती स्पेशल गोष्ट मला प्रॉडक्टबद्दल सांगणं खूप गरजेचं आहे. कारण जर मी ती सांगितली नाही, तर कस्टमरपर्यंत पोहोचणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला ही यू-एस-पी आपल्या प्रॉडक्टची समजून काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. सो प्रत्येक प्रॉडक्टची यू-एस-पी असते. नसेल तर ती क्रिएट करा आणि त्यानंतर त्या प्रॉडक्टबद्दल आपण मार्केटमध्ये विकणं आपल्याला सोपं होईल. हे काही केस स्टडीज आहेत जे आपण मी तुम्हाला सांगतो, की Nivea सारखी मोठी कंपनी आहे, पण त्यांचे पण काही चॅलेंजेस असतात. ओके. काय चॅलेंजेस आहेत, की आता हा जो लिप बाल्म जो आहे त्यांचा, तो इतक्या साइझने छोटा आहे, की तो दिसतच नाही. मग त्यांनी एक युनिट तयार केलं होतं. या युनिटवर हे सगळे प्रॉडक्ट टांगले होते. जेणेकरून कस्टमरच्या आय लेव्हलला ते दिसतील आणि ते विकलं जाईल. आणि हे कॅश स्टील म्हणजे जिकडं आपण बिलिंग करतो, त्या काउंटरच्या जवळ हे लावलेले होते. सिमिलरली ही जी क्रीम आहे, निव्हियाची क्रीम तुम्ही जर नीट बघितलं, त्याच्या फक्त वरती लोगो असतो. त्याच्या साइडने काहीच दिसत नाही आणि सगळीकडे एकावर एक ठेवलं जातं. त्याच्यामुळे असे युनिट हे सगळं आम्ही बनवलेलं आहे. तर हे असे डिझाइन केले गेले, की एक डब्बी काढली का दुसरी ऑटोमॅटिक खाली येते आणि सगळ्या बाजूला त्याचं ब्रँडचं नाव आणि लोगो लावलेलं आहे, जेणेकरून लोकांना कळेल, की हे निव्हियाचं क्रीम आहे. ओके. सेकंडली हा एक ज्यूस आहे. ज्युसी जेली म्हणून लॉन्च झालेला. याच्यामध्ये ना नारळाचे छोटे पार्टिकल असतात. तर ते नारळाचे पार्टिकल कसे दाखवणार? तर तर आम्ही मग त्याच्या पूर्ण जे काही युनिट तयार केलं, त्या युनिटमध्ये त्याच्याबद्दल सांगितलं किंवा एक मोठं युनिट तयार केलं, त्यात नारळाच्या झाडाची एक प्रतिकृती लावली. तर या प्रतिकृतीमुळे काय होतं, की लोकांना रिलेट होतं, की अरे हे नारळाचं झाड म्हणजे नारळाच्या रिलेटेड काहीतरी ज्यूस आहे. आणि मग ते प्रॉडक्ट हातात घेतात आणि मग त्यांना त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळते. ब्रँडिंगच्या रिलेटेड एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला क्विकली दाखवतो.
So येस. this is how, so we have finished our डिस्कशन हिअर. आता कोणाचे काही क्वेश्चन्स असतील, आन्सर्स आहेत, आपण डिस्कस करू मग त्याच्यावर. येस. थँक्यू सो मच सर. खूपच छान प्रेझेंटेशन होतं आज तुमचं आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. बऱ्याच लोकांचे ऑलरेडी कमेंट्स आलेले आहेत चॅटमध्ये. सो आपण आता प्रश्नांना सुरुवात करूयात. बरेचसे प्रश्न आहेत. सो एकच मिनिट. ओके. एक प्रश्न असा आहे की बेटर प्राइस असणं हा एक युएसपी असू शकतो. येस, बेटर प्राइस असणं हा एक USP असू शकतो. पण अगेन त्याला ना खूप केअरफुली डिस्कस केलं पाहिजे किंवा केअरफुली त्याला सांगितलं गेलं पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल जसं टाटा नॅनोचं झालं होतं. प्राइस ही त्यांची USP होती, पण द वे दे हॅव पोर्ट्रेड इट, ते असं झालं की त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. तर त्यामुळे तुम्हाला एखादा प्राइस पॉइंटचं जर हे असेल ना, तर प्राइस पॉइंट करताना यू हॅव टू प्ले व्हेरी केअरफुली, की तुम्हाला हे सांगायचंय की माझी क्वालिटी इज बेटर दॅन एव्हरीबडी, बट स्टिल आय एम कॉम्पिटंट. यू कांट से आय एम चीप, यू कॅन से आय एम व्हेरी कॉम्पिटिटिव्ह. पुढचा प्रश्न आहे की एखाद्या प्रोडक्टला युएसपी नाहीये. जसं आवळा ज्यूस, म्हणजे जसं त्याला 10 अजून सेलर्स आहे, बरेच सेलर्स आहे. तर मग अशा प्रोडक्टला कसं काय सक्सेसफुली लॉन्च करायचं? सी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आवळा ज्यूस किंवा कुठलंही प्रॉडक्ट इन फॅक्ट, मी तुम्हाला एक वाक्य म्हटलं होतं त्याच्यामध्ये, की कदाचित असं एखादं प्रॉडक्ट दिसेल तुम्हाला की त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की USP नाहीये किंवा कॉमन आहे. अशा वेळेस तुम्हाला ती USP क्रिएट करायची. बघा, प्रत्येक आवळा ज्यूसवर ते प्रत्येक जण आवळा प्रॉडक्ट बद्दल चांगले जे काही गुण ते सांगणार आहेत. तुम्हाला हे सांगायचं आहे की बाकी प्रॉडक्ट पेक्षा तुमचं प्रॉडक्ट का स्पेशल आहे, जेणेकरून आपला बघा, आपलं कोणाशी कॉम्पिटिशन आहे बाकी प्रॉडक्ट बरोबर आहे. मग बाकी प्रॉडक्ट पेक्षा आपण कसे चांगलो आहोत, मग तुम्ही सांगताना सांगू शकता की हे सगळ्यात जास्त फ्रेश आहे. ओके. याचं पॅकेजिंग अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. एकदम हायजिनिक आहे. कुठेही त्याला ह्युमन टच झालेलं नाही पूर्ण प्रोसेसमध्ये. हाऊ यू टेल दॅट स्टोरी, ती स्टोरी सांगणं खूप महत्वाचं आहे आणि दॅट इज हाऊ यू कॅन क्रिएट दॅट USP. आयदर तुम्हाला त्याचे USP सांगायचे आहेत किंवा तुम्हाला ते क्रिएट करायचे आहेत. इट इज ॲज सिंपल एज दॅट. ओके. आणि आता काही लोकांचे आमचे डिहायड्रेशनच्या बॅचचे स्टुडंट आहे याच्यामध्ये, तर त्यांचा तो प्रश्न आहे की डिहायड्रेटेड व्हेजिटेबल, फ्रूट अँड पावडर यांचे जे बाय प्रोडक्ट्स असतात, याच्यावरती कसं ब्रँडिंग करायला पाहिजे? कारण हे रिलेटिव्हली न्यू आहे तसं मार्केट. सी अशा जे रिलेटिव्हली न्यू प्रॉडक्ट असतात ना, तर त्यामध्ये त्याला एक हे गोष्ट आहे ज्याला म्हणतात सेल्फ एक्सप्लेनेटरी. म्हणजे तुम्हाला त्याची पॅकिंग किंवा त्याची इन्फॉर्मेशन अशी पाहिजे, की ते बघितल्या लोकांना कळलं पाहिजे, की अरे अच्छा, हे प्रॉडक्ट असं आहे आणि हे प्रॉडक्ट असं वापरलं जातं. तुम्ही पण बघा, की बरेच प्रॉडक्ट अशी असतात, की आपण ते पहिल्यांदा बघतो. पण बघितल्या आपल्याला कळतं, की अरे हे अशा पद्धतीने हे प्रॉडक्ट वापरलं जातं. सो तुम्हाला एक तर त्या प्रॉडक्टची माहिती पण द्यायची आहे आणि तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन पण द्यायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुमचं जे हे प्रॉडक्ट्स असतील, त्याचा युसेज कुठे होणार आहे? तुम्ही त्याचा फायनल युसेज कसं होणार आहे? डिहायड्रेटेड पावडर असेल समजा, त्याचा फायनल युसेज जो होणार आहे, तो तुम्हाला दाखवावा लागेल. तुम्हाला थोडक्यात उदाहरण द्यायचं तर जेव्हा तुम्ही एखादा बासमती राईस घ्यायला जातात, तर त्याच्या चित्रावर बासमती राईसचा फोटो नसतो. त्याच्या चित्रावर तुम्हाला बिर्याणीचा किंवा पुलावचा फोटो दिला जातो. ते जे फायनल ॲप्लिकेशन असतं त्यानंतर लोकं रिलेट करतात, की अरे मला हा खूप चांगला प्रॉडक्ट आहे. करेक्ट. त्याच्याशीच म्हणजे मिल्क प्रोडक्ट बरेचसे लोकांचे असे स्पेसिफिक काय आहे, तर आपण काही ठराविक प्रश्न घेऊयात. तर मिल्क प्रोडक्ट बद्दल कसं आहे, की त्याला कसं ब्रँडिंग करू शकतो? सी तुम्ही मिल्क प्रॉडक्ट जे आहे अगेन, लोकांना काय पाहिजे मिल्क पासून, की त्यांना हायजीन पाहिजे, त्यांना प्युरिटी पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला परत मोठ्याने सांगायच्या आहेत. तुम्ही त्याच्या रिलेटेड काही ॲडव्हर्टाइजमेंट बघा, तुम्हाला YouTubeवर दिसतील. मिल्कवर लोकं काय सांगतायत. त्याच्यानंतर बऱ्याच आता एक कंपनी आहे दुसरी मिल्क डिलाईट म्हणून. ते नवीन वेगळ्या पद्धतीने ॲड करते, जेणेकरून दे आर टॉकिंग टू नॉर्मल पीपल. तर बरं, तुम्ही असा विचार नका करू, की अरे हे तर सगळ्या लोकांना माहिती आहेत. पण ते लोकांना परत ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे आपल्याला ते परत सांगणं गरजेचं आहे, की दूध आहे, मग त्याचा हे फायदे आहेत. जरी लोकांना माहिती असेल तरी तुम्ही सांगा, जेणेकरून तुम्हाला ती तुमची USP तशी तयार करायची आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, की व्हेजिटेबल आणि फूड सेक्टरमध्ये कसं काय ब्रँडिंग करायचं? म्हणजे प्राइस मॅच कशी करायची? म्हणजे ब्रँडिंग पण ठेवायचं, पण प्राइस मॅचिंग वरती कसं काही करू शकतो का? सी आता काय आहे, सुरुवातीला तुम्हाला ना कॉम्पिटिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. बट ॲट द सेम टाईम जसं मी तुम्हाला तुमचा युनिकनेस सांगितला. कसं होतं, की ह्या ज्या गोष्टी आहेत, फूड प्रॉडक्टच्या ज्या गोष्टींना एक लक्षात घ्या,
त्याच्यामध्ये ना कोणीही माणूस हेल्थच्या रिलेटेड कॉम्प्रोमाइज करत नाही. तर जेव्हा तुम्ही तुमची यूएसपी क्रिएट करता त्या ठिकाणी, की अरे माझं प्रॉडक्ट का चांगलं आहे? कारण ते एकदम हायजिनिक आहे, एकदम व्यवस्थित क्लीन केलेलं आहे, त्याला वेगळं पॅकेजिंग केलेलं आहे. तर कॉम्पिटिटिव्ह तर तुम्ही राहू शकालच, पण प्लस तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त लोकं प्रीमियम द्यायला पण सुरुवात करतील. ओके. कारण आता बघा जेव्हा व्हेजिटेबल्स मॉलमध्ये पण विकल्या जातात, त्या स्वस्त नसतात. त्या सगळ्यात महाग असतात. पण तिकडं पण त्या भाज्यांचा सेल खूप जास्त आहे. कारण काय लोकं विचार असा करतात, की ठीक आहे मी रस्त्यावर घेण्यापेक्षा मी चांगल्या ठिकाणाहून घेईल. सो तुम्हाला तुमची प्रॉडक्टची यूएसपी असं तयार करायची, की तुम्ही त्याला पण एक ब्रँड करू शकता का? ओके. आणि जे बाकीचे जे ज्या ठिकाणी विकला जातो माल त्या ठिकाणी, त्या तुम्ही सांगू शकता, की बाबा मला तुम्ही माझ्या पण कंपनीचा माल सेल करा. ज्याप्रमाणे आता मशरूम सेल होतात, पॅकिंग करून मशरूम सेल होतात चांगल्या प्रॉडक्टमध्ये. तर तुम्ही त्याला पण करू शकतात. प्रत्येक गोष्टीची एक वेगळी-वेगळी एक स्ट्रॅटेजी असते आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण ते एकदम डिटेलमध्ये स्टडी करू. आज मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला. पण आता रिटेल मार्केटिंग कशी करायची, त्याच्यानंतर कस्टमर कसा ओळखायचा, आपण आपलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये प्लेस करताना कसं करायचं, या सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये कव्हर करू. राइट. पुढचं आहे की मार्केट सर्व्हे कसा करायचा? म्हणजे काय-काय गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे? मार्केट सर्व्हे करताना तुम्हाला अधिक तुम्हाला त्या मार्केट सर्व्हेमधून तुम्हाला काय हवंय, हे एक ऑप्शन्स तयार करा. त्यानंतर त्याचा एक क्वेश्चनेअर तयार करा. तो जो क्वेश्चनेअर असेल तो जास्तीत जास्त 5, 6 किंवा 7 प्रश्नाच्या वरती नसावा आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट कस्टमरला अप्रोच करून त्याला तुम्ही त्याला रिक्वेस्ट करून परमिशन घेऊन तुम्ही त्याच्याशी माहिती घेऊ शकता जी तुम्हाला पाहिजे. अ, काही लोकं तुम्हाला एंटरटेन करणार नाही, काही लोकं करतील त्याची तयारी ठेवावी लागेल. आणि साधारणतः तुमचा जो सर्व्हे आहे, तो सर्व्हे काही 10 सेकंदाच्या वरती नसावा. जेणेकरून लोकांशी बोलून फटाफट तुम्ही तुमच्या नोंदी घेऊ शकतात आणि ही मिळालेली इन्फॉर्मेशन कोलेक्ट करून तुम्हाला त्याच्यामधून माहिती मिळेल. फार मोठा रिसर्च करायचा नसेल आपल्याला, आपल्याला छोटीशी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर साधारणतः 20-25 माणसाशी बोलल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल, ठोकताळात मांडता येईल, की अ, कसं मला पुढे हे करायचं किंवा माझ्या ज्या रिसर्चचा निष्कर्ष काय निघालाय. या रिसर्चला डिपस्टिक म्हणतात. छोट्या क्वांटिटीमध्ये छोट्या प्रकारचा एक तुम्हाला रिसर्च करता येईल तो. राइट, राइट. थँक यू. हर्ष तुमचा काही प्रश्न विचारा हर्ष. हो सर. जसं ॲक्चुअली तुम्ही बोलले, की 20% आपण मॅन्युफॅक्चरिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि 80% मार्केटिंगवर. पण हं, आपण सपोज आपण मार्केटिंग केली प्रॉडक्टची आणि आपल्याला कस्टमरची ऑर्डर आली, तर हं. ती कंप्लीट करायसाठी जर आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट नसेल, तर मग ती रिस्क कशी कव्हर करायची? नाही बघा मी तुम्हाला एक सांगतो एक एक लक्षात घ्या, की तुम्ही जर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्ही स्वतः जर सेलिंग करणार असाल, ओके. तर तुम्हाला 2 टाइपचे कामं करावी लागतात बिकॉज हे 2 वेगळे बिझनेस आहेत. एक मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि त्यानंतर मार्केट सेल करणं. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, की डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घुसण्यापेक्षा तुम्ही आधी विकायला कॉन्सन्ट्रेट करा. जर तुम्हाला तुमचे समजा फॉर एक्झाम्पल डेअरी प्रॉडक्ट्स असतील किंवा बेकरी प्रॉडक्ट्स असतील, तर तर तुम्ही पहिल्यांदा ते विकायला सुरुवात करा कोणाकडनं तरी घेऊन. ओके. सो तुम्ही जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याशी टाय करा, की बाबा मी तुझे प्रॉडक्ट तुझ्याकडनं घेईल आणि मी पुढे सेल करेल. तुम्हाला एकदा सेलिंगची आयडिया झाली, की त्यानंतर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घुसा किंवा जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असाल, तर तुम्ही सेलिंगसाठी तुम्ही अशी एखादी टीम तयार करा, की ती कॉन्सन्ट्रेट करेल सेलिंगसाठी. बघा मी तुम्हाला जे 80% 20%चं गिमिक सांगितलं ना, याचा अर्थ असा नाहीये, की तुम्हाला तुमचे मॅन्युफॅक्चरिंगचे एफर्ट्स कमी करायचे आहेत. नो. मी सांगतोय, की जर तुम्ही 100% जर तुम्ही सांगत असाल, की मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मेहनत करतोय, तर त्याच्या तुम्हाला 4 पटीने तुम्हाला सेलिंगसाठी मेहनत करायची आहे. ओके, ओके. यू आर गेटिंग मी? सो येस. दिस इज हाऊ वी हॅव टू प्लॅन. येस. ओके. थँक यू. थँक यू. थँक नेक्स्ट अलका यांचा क्वेश्चन आहे. प्लीज विचारा. येस मॅम. हां, सर. माझा एक प्रश्न आहे, की आता सध्या जे तुम्ही सांगितलं, की मॅन्युफॅक्चरिंग करायच्या आधी तुम्ही फॉरवर्ड लिंकेज तयार करा. हं. तर मी 5, 2, 3 महिन्याने हा काम करत आहे. ओके. आणि असं मला रिअलाईज झालंय, की मी एकटी जास्त एरिया कव्हर करू शकत नाही. हं, सो आय रिअली नीड अ टीम. हं. तर एक चांगलं मार्केटिंगसाठी रिक्रूट कसं करायचं? माझ्याकडे भरपूर लोकं येतात. पण मला हे समजत नाही, की ह्याला रिक्रूट करायचं की नाही? इस देअर सम पॅटर्न ओर सम वे की आपल्याला ओळखू येईल, की हा एक चांगला मार्केटिंगमधला आहे? बिकॉज एक्सपिरियन्स पर्सनला घेणं बिकम्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह फॉर अ स्टार्टअप पर्सन. हं. बट इफ यू रिअली बिलीव्ह इन युअर प्रॉडक्ट, देन यू हॅव टू गो फॉर इट. बट काही विन-विन वे आहे किंवा काही असं करू शकतो का? तुम्हाला मी सांगेल की प्रिफर हेच करेल की तुम्ही नवीन माणसाला घ्या. ओके.
ज्या माणसाला अनुभव नाहीये त्याला तुम्ही स्वतःबरोबर काम करायला लावा, जेणेकरून तो पण तयार होईल. आणि असे लोक जास्त एन्थुसियास्टिक असतात. जर तुम्ही एखादा एक्सपिरियन्स माणूस घेतला तर तो तुमच्या गरजेनुसार बेंड होणार नाही. त्याला ते ऍक्सेप्ट होत नाही आणि शक्यतो अशा वेळेस जास्त कॉन्फ्लिक्ट होतात. ओके. सो बेटर यू टेक अ फ्रेशर इवन इन माय इंडस्ट्री. ओके. इवन दो आय एम लाईक माझ्या कंपनीला आता 12 वर्ष कंप्लीट होतील. आम्ही पण प्रिफर हे करतोय की एखाद्या फ्रेशरला घ्यावं. जेणेकरून त्याला 2 महिने 3 महिने त्याला ट्रेन करण्यात जातात, पण नंतर तो तुम्हाला चांगले रिझल्ट देईल. करेक्ट. दॅट हेल्प्स. थँक्यू सर. आय थिंक थँक्यू. शेवटचा काही प्रश्न आहे की मार्केटिंगवर फोकस केलं तर टेस्ट आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी वरती आपला फोकस निघून जातो का? म्हणजे असा प्रश्न आहे. नाही, अजिबात नाहीये. अजिबात असं नाही. मी तुम्हाला फक्त एक सांगितलं बघा, तुम्ही तुमचा जो प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी जो तुमचा एफर्ट करतोय ना, त्याचं एकच लॉजिक आहे, की त्याच्या 4-5 पट तुम्हाला प्रॉडक्ट सेलिंगसाठी एफर्ट घ्यायचा आहे. कारण काय एक लक्षात घ्या, की तुमचं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे. खूप टेस्टला चांगलं आहे, खूप सगळं. हे केव्हा कळेल कस्टमरला? जेव्हा तो तुमचा प्रॉडक्ट विकत घेईल. सो सेलिंग विल कम फर्स्ट. कन्झम्पशन विल कम लेटर ऑन. ओके. आपल्या या पूर्ण बिझनेसमध्ये आधी कोंबडी की आधी अंड हा डिबेट एकदम क्लिअर आहे. आधी कोंबडीच आणि कोंबडी नंतरच अंड. तर दॅट इज द रिझन यू हॅव टू फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन सेलिंग. कारण सेल केल्यानंतरच त्या माणसाला तुमच्या प्रॉडक्टचं त्या कस्टमरला प्रॉडक्टचा अनुभव येईल आणि त्यानंतर त्याला ते प्रॉडक्ट आवडेल. जर तो विकतच घेणार नाही तर त्याला पुढचे प्रश्नच येत नाही मग त्या ठिकाणी.